तुम्हाला वाटतं का दारू पिणाऱ्याला कळत नाही? काही काही माणसं म्हणतात महाराज लय हुशार माणूस आहे, पियलं की बनगळतंय, काही सुधरत नाही. कोण म्हणतं सुधरत नाही? कितीही फुल पेलेला असू द्या, त्याला पसाभर लेंड्या द्या, लेंड्या, आणि त्याला म्हणायचं हे काळे मनुके आहेत, हे खाल्लं की रक्त वाढते, खाय. तेवढं पेलेलं असून सुधरत नसून ते म्हणतंय का मला सगळं बोलायला मनुके म्हणायला लेंड्या येत नाही आहे, मनुके काही कळत नाही का? 20 रुपयाची नोट द्यायची आणि त्याला म्हणायची 2000ची चिल्लर दे. 2 एकच शून्य, 20ची नोट 2000 म्हणायले. बरं त्यांच्याकडं नुसतं पेणाऱ्याकडे नुसतं तोंडाकडं, ओळखीची गरज नाही, तुम्ही त्याच्या तोंडाकडे बघितलं की ते बोलतं जय हरी महाराज जय हरी. पेलं बरं का, माफ करा, पेण्याची सवय सुधरतच नाही, टेन्शन येत आहे. पेलोय या पेण्यानं तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं, काही उपयोग नाही. एक सांगू, आता सांगू म्हणल्यावर मी कशाला नको म्हणू, सांग. एवढे 56 कोटी यादव, कृष्णाचं खानदान, उद्याचा जन्मोत्सव महाराष्ट्रात, भारतात, परदेशामध्ये कृष्ण जन्म साजरा व्हायला आहे. एवढा कृष्ण परमात्मा जगाचा मालक खलास झाले दारू पिऊन. समुद्र मंथनातली दारू वारुणी नावाची आपण ऐकलं असेल, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, ती वारुणी नावाची दारू, ती किक बसत नाही, हिंड बसत नाही म्हणून यादवानं मैरेक नावाची दारू तयार केली. ती पिऊन इतके धुंद झाले, आपसापसामध्ये मारामारी केली, खल्लास झाले, दिवाळाला कोणी राहिलं नाही. एवढा कृष्ण परमात्मा खल्लास. भागवत ऐकले का? ते मला म्हणते. मी गप्प बसल्यावर ही आमची दोस्त मंडळी ना, ते म्हणते दादा बरं दुसऱ्याला बोलता, आता बोला की. मी म्हणलं मी जे सांगणार आहे ते त्यालाच कळायलंय ना, मग कळून सुद्धा ज्याच्यामुळं दुःख होतंय असं कर्म का करतात? कळतं ना तुम्हाला हे कर्म दुःख देणार आहे, का करतात? हा प्रश्न तुम्हाला मला आज नाही, 5-7 हजार वर्षापूर्वी अर्जुनाला पडला. आणि अर्जुन कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्ण परमात्मा असल्यामुळं आपल्या गुरुला प्रश्न विचारला. माणसाला पापामुळं दुःख होतंय. काही माणसं म्हणले महाराज आमच्या घरात वारी आहे, महिन्याची वारी, आळंदीला जातो, पंढरपूरला जातो, ज्ञानेश्वरी वाचतो, हरिपाठ म्हणतो, गळ्यात माळ आहे, वाईट खात नाहीत, वाईट पित नाहीत, किडा मुंगीला त्रास नाही, माय मावल्याकडं वाईट नजर नाही, इतकं सांगून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्वजन्मी पाप केले, या जन्मातलं पाप केलं नाही, पण पहिलं जन्मात केलेलं ते कोण फोडेल? मग ते भोगावं लागणार ना. महाराज आम्ही चांगलं वागलं, पहिलं केलेलं, मग आम्हाला काय माहिती पहिलं पाप केलंय का? भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. कारण विनाकारण सुखही होत नाही आणि विनाकारण दुःखही होत नाही बरं का. दुःख झाल्यावर कसलाही मनुष्य म्हणतंय ना पहिलं आमच्याकडून काही चुकलं असेल, पहिलं आपल्याकडून पाप घडलं असेल म्हणून देवानं दुःखाचे दिवस दिले. बरं सुख झाल्यावर ते म्हणत नाही का? अरे ते नाही, ज्ञानोबाराय म्हणतात पूर्वजन्मे सुकृते थोर केली. पहिल्या जन्मामध्ये आम्ही चांगलं वागलो, पुण्यकर्म केलं, सुकृत केलं, ती मजाजी फळाशी आली परमानंदू आजी. आज आम्हाला जो आनंद मिळतंय तर पहिलं पुण्य केलेलं, आज आम्हाला दुःख होतंय पहिलं पाप केलेलं. महाराज ह्याच्यातून सुटका कळतंय ना, मग करू नये. मग कोण करायला होतं हा प्रश्न आहे. म्हणून अर्जुन भगवंताला सांगतात अथ केन प्रयुक्तोयम पाप
पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. काय सुंदर महाराज प्रश्न आहे. प्रश्नामध्येच महाराज दोन शब्द इतके महत्त्वाचे की जीव ओवाळून टाका. भगवद्गीतेचा अभ्यास करणाऱ्या माणसाकरता सांगतो. अनिच्छन् अपि, इच्छा नसताना सुद्धा, नियोजितः, योजनापूर्वक कळून सुद्धा पाप करतोय. देवा हे ऐसे कैसे ज्ञानियाची स्थिती भ्रंश आहे. येड्याने येड्यासारखं वागलं, जनावरानं जनावरासारखं वागलं काही वाट नाही, जनावरच आहे ते. पण माणसानं जनावरासारखं, जनावरापेक्षा वाईट का वागावं, हा अर्जुनाला प्रश्न पडला. भगवंतानं उत्तर दिलं, त्यांना पाप करायला लावणारे बाहेरचे नाहीत. माणसं बोलून जातात बरं का, माझं लेकरू लई चांगलं होतं, संगतीनं बिघडलं. माणूस म्हणते ना, संगत गुण की सोबत गुण. तुकोबारायनं सांगितलं, ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. वाईट संगती लागली की वाईटच होणार. पण खरं सांगू, सोनं किती दिवस मातीत घाणीत टाका, कोणाच्याही संगतीत ठेवा, ती आपली चमकन आपली किंमत सोडित नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या भोवताली चांगलेच होते का? ज्ञानोबारायला त्रास देणारे चीनचे होते का? तुकोबारायला भजन बंद करायला लावणारे पाकिस्तानचे होते का? म्हणून शब्द आहे, चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. मग या देहरूपी घरामध्ये कोण आहे आणि ते खरे वैरी आहेत कोण? आपापण्या घात करून शत्रू झालो मी दावेदार. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम. हे खरे वैरीत माणसाला पाप करायला लावणारे, दुःख भोगायला लावणारे. म्हणून शब्द आमच्या नाथ महाराजानं जोहराच्या रूपाने किती सुंदर सांगितलं. कामाजी कोतवालियाने नाडिले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदग्नी दरवास नाडिले महान महान ऋषी, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार मायबाप जोहार म्हणे मी कायापुरीचा, जोहार मायबाप जोहार म्हणे मी कायापुरीचा. दोन दोनच उदाहरण दिलेत, कामाजी कोतवाल आणि क्रोधाजी फौजदार. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. हरिहर म्हणजे सामान्य एकात खेडेगावचे सरपंच आहेत का? जगाचा कारभार करणारे महाविष्णू आणि महादेव, हलाहल विष पचवणारे. पण त्यांची बेअब्रू केली या कामाजीनं. क्रोधाजीनं दोनच उदाहरणं दिले. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. जमदग्नी काय त्यांचं ऐश्वर्य, जग भेट होतं. दुर्वास मुनी देव भेट होते, पण त्यांची तपश्चर्येची माती झाली क्रोधानं. महाराज हे महाराज लोक म्हणजे उगा हात लाकडून 15 हात दिल पिकाडतात असतं एवढं, आणि भलतं वाढवून सांगायचं. त्या कामालाच विचारानं दुसऱ्याला विचारण्यापेक्षा, दुसरे काही बी म्हणते त्यालाच विचारा. त्या कामानं दोनच उदाहरणं दिले. मज कामाचे नि घायन ब्रह्मा कन्येशी धरू जाई. आता ह्याच्यापेक्षा आणखी काय वाईट? 4 वेदाचा ज्ञानकार जाणकार असणारा, जगत निर्माण करणारा, 84 लक्ष योनी निर्माण करणारा ब्रह्मदेव, शारदा सरस्वती नावाची त्याची मुलगी, तिचं तारुण्य बघितलं आणि ब्रह्मदेवानं वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष. आपल्या हिंदूमध्ये ही पद्धत नाही बरं का. म्हणून जात गोत नात गोत बघत असताना
माईच्या कुळाचा बापाच्या कुळाचा विचार करून सोयरीक करते, बरोबर आहे? हां, नाही तर पुढे त्या कुळाचा नाश होतो स्वैर व्यभिचार केल्यावर. मग ब्रह्मदेवानं हे केलं स्वतःच्या मुलीला भोगण्याचा, आणि तसा प्रयत्न केलेला त्या मुलीला कळाल्यावर, बाबा मी तुमची मुलगी आहे असं वागू नका, तिनं झिडकारून लावलं. म्हणून जगत नियमन करणारा 4 वेदाचा जाणकार ब्रह्मदेव एक पुष्कर नावाचं तीर्थ जर सोडलं, जगात कुठं ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. दगडाचं मंदिर आहे, हलगटाचं मंदिर आहे, रेड्याचं आळेफाट्याला. परवाच्या दिवशी कीर्तन केलं नेवाशाला. ज्ञानोबारायानं ज्या दगडाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबा आदरे लेखोको झाला, त्याचं कोट्यावधी रुपयाचं मंदिर आहे. लाखो लोक जेवतात, अन्नदान सप्ताह चालू आहे. मग महाराज ब्रह्मदेवाला कळत नाही? कळालं, पण ह्या कामानं इंद्र चंद्र को क्या क्या भई सबको मालूम है जी. आणि त्यांनी केलेल्या पापाचं फळ त्यांना भोगावं लागलं. त्याच्याकरता उदाहरण आहे. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा, भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, भजनाचा. उग एखाद्या वेळेस झालं असं नाही. 100 यज्ञ ज्यानं निर्दोष केले, 33 कोटी देवाचा राजा, शतमक संपत्ती स्वर्गीयचे. 100 यज्ञ निर्दोष केल्यामुळं त्याला इंद्रपद. पण त्याला अष्टमुख्य नायकान अमृत प्यायला असून सुद्धा गौतम ऋषी नावाच्या भटजीचीच पत्नी त्याला पसंत पडली, अहिल्या, आणि तिला जबरदस्तीनं भोगण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला भगेंद्र नावाचा रोग झाला. सरकार आज सांगतं का? स्वैर व्यभिचार केल्यावर एड्स नावाचा रोग होतो आणि त्याला झिजून झिजून मरावं लागतं. हजारो वर्षापूर्वी आमच्या संतांनी व्यासांनी सांगितले. पायापासून डोक्यापर्यंत छिद्र पडले, त्याच्यात पू आळ्या झाल्या, वास सुटला त्या इंद्रानं. आणि त्यानं इंद्रानं आपला रोग नाहीसा करण्याकरता पुण्यभूमी असलेल्या अलंकापूरला इंद्र येऊन या भूमीसीन याग संपादिले अहर्निशी, म्हणून इंद्रायणी. महाराज चंद्र झाला. चंद्रालाही सामान्य समजू नका, लक्ष्मीचा भाऊ आहे. अमृताच्या बरोबर निघालेला आहे समुद्रातून, म्हणून चंदा मामा म्हणतात. त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये अमृताचे कण असते. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण खोवळे. पण त्या चंद्राला सुद्धा गुरुपत्नीशी संबंध केल्यामुळं महापाप घडलं आणि महापापामुळं त्याला 2 प्रकारचं रोग. एक तर जगात काळं तोंड झालं आणि त्याला क्षयरोग लागला चंद्राला. चंद्र झाला काळा. दुष्टाला सुद्धा भजन शिकवणारे नारद ऋषी, भक्तामध्ये मान दुष्टामध्ये मान. आता काही जणाला माळकऱ्याला माळकऱ्यात मान असतो, पण खाणार पिणारामध्ये मान नसतो.
याला काय खात बी नाही पेत नाही, उगाच माळ अडकून बसले. हा, खाणार पेणार आलं की माळकरी म्हणते ते काही बी खाते काही बी पिते, यार माळ घाला. हे त्याला म्हणते ते ह्याला म्हणते. पण दोन्हीकडे नारद ऋषीला मान का सांगू का? लावालावी करणाऱ्या माणसाला दोन्हीकडून चहा पाणी मिळतंय. दोन्हीकडून चहा पाणी हाणतंय महाराज लावालावी करणाऱ्या. अजूनही बायकामध्ये चाड्या सांगणारी बाई असल, चाडीला गोडी म्हणतात. कळालं का बाई? तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगू नका. गावात बोंबलती. मग बाया म्हणत्या समोर गोड बोलत्यात, मागे फटक्या तोंडाची मच 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 करते. कारण येती निंदकापाशी अशेषही पापे. निंदा कोणी कोणाची केली की त्याच्याजवळ ज्याची निंदा केली त्याचं पाप येते, म्हणून कोणाची नाही. मग नारद ऋषी लावालाव्या करण्यामध्ये भजन सोडून दिलं ना महाराज. भजन सोडून दिलं. नारद चुकला चाळा भजनाचा. महाराज असे मोठमोठ्याला जर त्यांना केलेल्या पापानं दुःख होतंय तर पाप करू नये असं काय आहे? म्हणजे काम क्रोध आहे तोपर्यंत पाप घडणार. हे तिन्ही जवळ जागती तव निकयाची प्राप्ती, माझे कान नायकती देवही बने. हे काम क्रोध आहेत ना, पाप होणारच. महाराज याला घालवता येत नाही का? कसे जातील? देह त्रिगुणाचा बांधा. हा देह निर्माण करण्याकरता या 3 गुणाचा महाराज आश्रय घेतलाय. म्हणून तिघाचं तिरपट म्हणतात ना, तसं सत्व रज अन तम हे रजोगुण समुद्भवा, पण रजाचे किर झाले तमाशी पडियंते भले. या 2 वाईट गुणानं युती केली. आणि कधी बघा चांगल्याची युती होत नाही, वाईटाची फार लवकर होती. गांजा पेडणार मनानं काम करतेत हो. कोणी गांजा मळते, कोणी तंबाखू निवडते, कोणी चिलीम भिजविते, कोणी महाराज गोळी तयार करते, कोणी छापी भिजवून आणते. सगळे तयारी. दारू पिणारे पाणी आणते, चटणा आणते, दारूच्या बाटल्या गिलास हिस सगळे कामं. आणि चांगल्या परमार्थामध्ये टाळा आणा वेळ झाली, महाराज आलेले वेळ झाली, आणा टाळ. शब्दार आणा टाळ. शब्दार म्हणते आणा टाळ. अरे चला चला अंतरून घ्या, महाराज आले, भजन सुरू करायचे, 8 वाजले, अंतरून घ्या अंतरून. धरा तुम्ही धरा. मृदंगवाले मृदंग लावा, कणिक आणा. गठे कुठे, हातोडी कुठे? परमार्थात महाराज खरंच एकमेकाला. आणि वाईट कामामध्ये किती एक जण होते तो महाराज. आणि त्याच्यात चिलीम तयार झाली की पहिला मान कोणाला असतोय माहिती आहे का? ज्याची प्रॅक्टिस अशी असते चिलीम ओढायची की त्याला वरून जर काडी लावली तर वर पेटलं पाहिजे, त्याला पहिला मान असतोय. आणि ते बी डोळे लालबून खोटं दाबाड बसलेले असं धरतोय. मरतं का? पुन्हा मग असं धूर काढतोय. थर्मलचंच महाराज बक 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 धूर, त्याला पहिला मान असते. आणि ते बी बघा तुम्ही, दारू पिणारे गांजा वाढणारे बघा, गांजाची चिलीम हातात घेतली, हे टाळाच्या इण्याच्या देवाच्या पाया पडणार नाही, पण चिलमीच्या. दारू पिणारे दारूचा ग्लास घेतला, आता काय देवाला पाजविते का काय, कोणास ठाऊक निवड दाखवते, काय करावं. हा, आणि इथं भूक लागली नाही, वाढेपर्यंत दम निघत नाही, वाढलं की कुंडली म्हणत नाही दणकावून. आणि ते मात्र कसं पद्धतशीर. आणि वाईट गोष्टी चटकन एकत्र होतात, चांगल्या होत नाहीत. म्हणून अशी मंडळी
कामक्रोध विकारानं पाप करून त्रस्त झालेली, दुःख भोगून वैतागून गेलेली मंडळी आमच्या तुकोबारायाकडे आली. महाराज, कामक्रोध देहाच्या आश्रयानं राहतात, या देहातून घालवण्याकरता काही इलाज आहे का? शब्द आहेत, काम क्रोध बंदीखानी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. कामक्रोध बंधनात घातले, काम बांधवडी काळ घातला तोडरी. कामची नाही तिथे क्रोधची कैसा, तेचे कैसे भांडण रे. तुकोबाराय म्हणले आहे इलाज, करा. काय केलं म्हणजे कामक्रोध हाकालून दिला जातील? ते मनानं गेले पाहिजे. आमच्या तुकोबारायनं सांगितलं, ज्याच्या समोर कामक्रोध टिकत नाहीत तो परमात्मा तुम्ही हृदयामध्ये देहामध्ये भरा. कामक्रोधाला घालवण्याची गरज नाही, ते मनानं निघून जातात. सोपं उदाहरण, लाईट गेली अंधार पडणार ना. मग अंधार घालवण्याकरता तुम्ही पैसे मोजले, जाईल का? तुम्ही तलवार फिरवली, जाईल का? तुम्ही बँड वाजवला, जाईल का? आणि तुम्ही लाईट लावला, अंधार राहील का? तसं काय केलं म्हणजे कामक्रोध जातील ते मार्गदर्शन तुकोबारायानं अभंगाच्या शेवटच्या चरणात केले. तुका म्हणे देह हरिला विठ्ठले, तुका म्हणे देह हरिला विठ्ठले, तुका म्हणे देह हरिला विठ्ठले. बोला बोला, तुका म्हणे देह हरिला विठ्ठले, 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 तुका म्हणे देह हरिला विठ्ठले. कामक्रोध केले हर हरी ते, कामक्रोध केले हर हरी ते, कामक्रोध केले हर हरी ते, कामक्रोध केले हर हरी ते. केले सोसे मन आले हाव भारी, केले सोसे मन आले हाव भारी, केले सोसे मन आले हाव भारी, केले सोसे मन आले हाव भारी. तुका म्हणे देहा भरिला विठ्ठले, कामक्रोध केले हर हरी ते, कामक्रोध केले हर हरी ते. हरिला विठ्ठले, कामक्रोध केले हर हरी ते, कामक्रोध केले हर हरी ते. जसं अंधार घालवण्याकरता प्रकाश केला की अंधाराला राह म्हणलं तर राहत नाही. कामक्रोधे केले घर रीते, तसं देहामध्ये विठ्ठल भरा, कामक्रोध निघून जातील. महाराज, विठ्ठल म्हणजे दगड आहे का? विठ्ठल म्हणजे लाकूड आहे का? विठ्ठल म्हणजे कागद आहे का? विठ्ठल म्हणजे कपडा आहे का? विठ्ठल म्हणजे पातळ आहे का? विठ्ठल म्हणजे घट्ट आहे का? तो विठ्ठल देहात भरायचा कसा? विठ्ठल देहात भरल्यावर कामक्रोध निघून जातील, पण विठ्ठल देहात भरायचा कसा? तुकोबारायानं त्याचा क्रम अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले. तुका म्हणे बोलावा विठ्ठल, झाडे हवा भरी,
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल हो बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे 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 येणे स्वते मन झाले आबावरी येणे स्वते मन झाले आबावरी येणे स्वते मन झाले आबावरी येणे स्वते बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे वा बोलावा काय म्हणतील बोलावा विठ्ठल म्हणजे काय फक्त विठ्ठल एवढा उच्चार करायचा बोलायचं दुसरं नाही बोलायचं विठ्ठल मराठ्यानं काय आता खरं सांगा आपल्या जुन्या काळात आपल्याला बालवाड्या होत्या न शिकायला सुरुवातीला लहान लेकरू कुठं बालवाडीमध्ये पुन्हा पहिलीमध्ये बालवर्गात तसं आता बालवाड्या नाहीत महाराज दिगंबर महाराज आता अंगणवाड्या आहेत तर मॅडम मॉन्टेसरीनं अंगणवाड्या 3-3.5 वर्षाचे त्या शाळेत पाठवायचे मग ते लेकरं शाळेत पाठवाव म्हणून लहान लहान लेकराला खिचडी धान्य खायला तिथं ती मॅडम मग ती त्या बाळाला शिकविते काही त्या लेकरांना 3-3.5 वर्षात अहो महाराज घोडमे झाले त्यांना कळलं नातू पंतू झाल्यावर सुद्धा त्यांना सुधरणं एवढूशा लेकराला काय कळतंय पण ते गेले ना मग त्यांची मॅडम शिकवते चला पोरं म्हणा ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर त्याला अर्थ नका का कळणं पण ते म्हणतंय ना एवढंशे लेकरं घरी आल्यावर सांगतेत आमच्या मॅडमनं शिकवलं हां काय जॉनी जॉनी येस पप्पा ईटिंग शुगर नो पप्पा टेलिंग लाईफ नो पप्पा ओपन युअर माउथ हा 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 ती बाई जसं सांगल तसं ते घरी येऊन करते तसं तुम्हाला कळू की न कळू फक्त विठ्ठल म्हणायचं आणि याच्याकरता स्पष्ट अभंग आहे विठ्ठल ताळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा
टाळी वाजून विठ्ठल एवढंच म्हणायचं. आता किती वर्षापासून सप्ताह आहे ना. मग कोणताही महाराज असल्यावर कोणताही अभंग घेऊ द्या, पण मधलं भजन विठ्ठल विठ्ठलच म्हणते ना. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुश्चिते सोहम भावे पूर्ण ज्ञाती या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. मग खरंच तुम्ही सगळे विठ्ठलाचं नाव घेता का टाळकरेलाच गुत्त दिलंय. तो महाग्य लढून हंपीचे कपडे सांभाळते. बर पंक्तीला बसल्यावर कोणाला कमी जास्त का सगळ्याला पंगत महाप्रसाद. मग सगळ्याला जर असेल तर सगळे म्हणतेत का होय. मृदंगवाले बघायची का परीक्षा. बोट फोडून घ्यायला तुम्ही मेलेल्या कातड्यातून आवाज करून. एवढे लेकरं नाचून पायच सुजलेत, हात महाराज एवढाले टाळ वाजवायलेत आणि तुम्ही नुसतं टुळू टुळू बघायलात. लक्ष्म्या पुढे पिलवंड बसल्यासारखं बघायचं का. हे करतेत का भजन. आणि चला हात आहेत का. चला एकदा विठ्ठला 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 महाराज देवचिल्यावर तर मदाड बैलही चालतंय की हो. कसलंय मदाड बैल शेपूट पिळला की तितकंच चालतंय का नाही. तसं मी म्हणल्यावर तुम्ही टाळ्या वाजविणं आणि मनानं ऐका, मनानं भजन करणं एक नंबरचा परमार्थिक. एक नंबरचा कीर्तनाला कशाला आलो त्याला कळालं. महाराजानं सांगितल्यावर शेजारी पाजारी बघितल्यावर दुसऱ्याचं बघून ऐकत होतो 2 नंबरचा. आणि 3 नंबरचा सांगू, इतके सत्य झाले, इतके महाराज आले, पठ्यानं टाळी वाजविले नाही, पट्टी बी दिली नाही, भजन बी करत नाही, काय होतंय. येथे कोणाची काय बाग गेली, ज्याची त्यांनीच अनिहित केली. महाराज खरं सांग का, वाईट वागणाऱ्याला शिकवायची गरज नाही. चांगलं शिकवावं लागतं, वाईट आपोआप येतं. बरोबर आहे. शेतकरी धान पेरावं लागतं, तणकट आपोआप येतं. भजन शिकावं लागतं, शिव्या शिकवायची कुठं अजून शाळा निघाली नाही. एक जण बाई म्हणली, घंटा झालं तुझं पोरग शिव्या द्यायला तीनदा तीनदा तेच माझं पोरग 2 घंटे शिव्या देते, पहिली शिवी पुन्हा येऊ देत नाही, 1000 शिव्या पाठ आहेत. मग काय बक्षीस आहे का त्याला. वाईट वागणाऱ्याला बक्षीस आहे का. काय माणसं म्हणतात, काय टाकायला पाणी. अरे पाणी टाकून दारू पिण्याची काय मजा आहे. पानसट नीट खंबाच्या खंबा पेला, नालीत पडलो, दात पडले, हात मोडला, पण कोणाचं फट म्हणून घेतलं नाही. आता दात पडून नालीत पडून हात मोडल्यावर आणखी काय फट म्हणून घ्यायचं. एवढं वाटोळं झाल्यावर नाही. महाराज जगाला कळतं तसं तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पण जाळावीत. मग नुसतं टाळी वाजून विठ्ठल म्हणल्यावर काय होतं. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला, विठ्ठल बोलावा, विठ्ठल उच्चार करावा, बोलावा. विठ्ठल नाद, विठ्ठल भेद, विठ्ठल छंद, विठ्ठल विठ्ठल सुखा, विठ्ठल दुःखा, तुकया मुखा विठ्ठल. कसलेही प्रसंग येऊ द्या, जरी आकाश वर पडो पाहि, ब्रह्मगोळ भनगा जाई, वडवानळ त्रिभुवन काही, फरिपी तुझीच वास पाहि गा विठोबा, न कर्या निकाचा पांगेला, नामधार तुझाची अंकिला. म्हणून एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. नामचिंतन करणारे पण कोणाचे घ्याय नाही. जिदर बम उदर हम, सख्या पाटील मेला की तुक्या पाटील केला असं नाही. एकच म्हणून शब्द आहे, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार आनिक, नेनो प्रकार आनिक, नेनो प्रकार आनिक, नेनो
सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण विठ्ठलची प्रमाण विठ्ठलची प्रमाण आम्ही नामाचे धारक पण नेनो प्रकार आणि त्याच्यातल्या व्हरायट्या नानात्व नाही एक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण बाईला किती उखाणे पाठ असू द्या त्या उखाण्यामध्ये सगळ्या देवाचं नाव घेईल का नवऱ्याचंच नाव घेईल म्हणून पती परमेश्वर हां कसं असो नवऱ्याचंच नाव राग राग होऊ द्या भांडण होऊ द्या नवऱ्याचंच तसं पतिव्रते जैसा भ्रतार तसा आम्हाला विठ्ठल काय होतंय ऐका 750 वर्षापूर्वी सेना महाराजानं टाळी वाजून विठ्ठल म्हणल्यावर काय होतंय त्याचा फायदा सांगितलाय महापाप राशी त्याची झाली होळी आणि वाजविता टाळी विठ्ठल नामे विठ्ठल म्हणून तुम्ही टाळी वाजवली की पाप जळायला सुरुवात होते कशावरून टाळी वाजवण्याचा आणि विठ्ठल म्हणण्याचा विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ विठ्ठल म्हणत असताना परदेशातल्या अमेरिकेच्या जर्मनच्या जपानच्या लोकांना कळायले ते अतिदुर्धर रोगानं VIP अतिदक्षता विभागामध्ये पेशंट पडलेला आहे तिथं साऊंड बॉक्स लावलेले आहेत आणि सगळ्या हॉस्पिटलमध्ये एकच विठ्ठल 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 आणि त्या रोगामध्ये दुरुस्ती होती हो इथं आपल्याला विठ्ठल म्हणू देत नाहीत रोगी बघितला कशी तब्येत होती मरतं काय की अरे त्याला जगत म्हणा ना त्याला हिंमत येते काही राहिलं नाही दाबाड बसले डोळे बोट बोट खोल गेले पोट खपाटीला गेलं हाडं दिसायलेत आणि तुम्ही गेल्यावर आमचं कसं त्याला मरू तर द्या ना मग तुमचं कसं पुन्हा बघा की अगोदरच मरायच्या अगोदरच डॉक्टरना सांगितलंय वाचत नाही ते उद्या मरायचं ते मेलं त्या धसकीनं ते मध्यंतरी कोरोना का काय आलतं ना कोरोना काही माणसं धसकीनंच महाराज मेले धसकीनं 4 माणसं उभे राहिले काय रोग निघालाय जरा खोकला येतं आणि घसा बंद होतोय माणूस मरतोय असं बोलायले तोपर्यंत एक जणानं सुरू केलं जवळ थांबत नाहीत काय कोरोना मरतोय म्हणलं की खरंच मेले हो कोरोना नसताना धसकीनं मेले मंद अंधकारामध्ये दोरी पडली होती आणि एक जण जाऊ लागलं आणि दुसऱ्यानं उगाचच भिडविलं साप बघ ना साप खोट आहे पण झटका खरा आहे ना तसं बाबांनो देह आधी काय खरा देह संबंधी पसारा आणि त्याच्यामध्ये आमचं भूत भविष्य वर्तमान आम्हाला कळवावं मागं काय केलं आत्ता काय करायला होतं आणि पुढे काय होणार आहे हे कळण्याकरता भविष्य आहे भविष्य वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं भविष्य सांगितलंय तुम्ही भविष्य बघण्याकरता ज्योतिषाकडे गेल्यावर अण्णा काय दाखवता त्याला हात बघा हात पोट दाखवता का गुडगा हात आणि ते हात बघितल्याबरोबर सांगायला सुरुवात तुमच्या हातात पैसा आहे पण पैसा टिकत नाही तुम्हाला दानधर्म घडत नाही तुमच्या जवळचे लोक तुम्हाला टेन्शन देतात गंडांतर येत म्हणला असं मोघम नाही सांगायचं कोणत्या रेषेचं कोणतं महत्व आहे मग हातावर ज्या रेषा आहेत ना त्याला इंग्रजीमध्ये पामिस्ट्री म्हणतात संस्कृतमध्ये हस्तरेषा सामुद्रिक त्यानं सांगायला सुरुवात केली
मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रेख गेलेली असते, तिला धनरेषा म्हणतात. ती ज्याची ठसठशीत आहे त्याला पैशाकडे जाण्याची गरज नाही, पैसा त्याच्याकडे येतोय. ते म्हणला बरोबर आहे, पैसा येतोय पण पैसा टिकत नाही, कसं काय ओळखीला? सोपं आहे. धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला जर फुली असली त्याला अनभिज्ञ, अनोळखी, अपरिचित लोक जवळ येतात आणि गोड बोलतात, पैसे घेतात आणि पळून जातात, बुडाले. धनरेषेकडे अंगठ्याकडच्या बाजूला फुली असली, आप्त, इष्ट, सोयरे, धायरे, पाहुणे, रावळे, नाते, गोते, पोरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हाताऱ्याला दवाखान्यात टाकले, देवानं तुमच्याकडे दिले, फेडूत बाबा, आम्ही तुमचं बटकुरी होऊन सेवा करून मजुरी करून फेडूत, पण द्या बाबा, वेळ पडली आमच्यावर, द्या बाबा, गोड बोलून घेत आहे. पोरीचं लग्न होतं, तिला लेकरं होते, पोराचं शिक्षण होऊन त्याला नोकरी लागती, म्हातारं घरी येते, मग ह्यानं मागितले, तुम्ही गोड बोलून घेतले, झालं ना तुमचं काम, द्या ना पैसे, देऊ की? द्या ना पैसे, देऊ की? आम्ही काय बुडवायलोत का? नाही, तुमच्या वेळेला तुम्ही घेतले, आता मला द्या बरं. नाही देत, बुडाले. भांडणं कर, बुडाले. महाराज, पैसा टिकल कसा? काही माणसं म्हणते अन्न नव्हतं खायला, अंगाला कपडा नव्हता, घर नव्हतं. आता बघा, गाडी, बिल्डिंग, बंगला, थाट, दुकान, सगळा थाट. त्यांनाच कसं मिळालं? सगळेच प्रयत्न करणार आहेत, सगळे टाटा बिर्ला का नाही झाले? त्यांनाच कसं? ऐका, ज्याची करंगळी अनामिकेच्या 2 कांड्याच्या वर आहे त्याला तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य. चांगल्या कामाला तो दान देतो. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत 10 लाखाचा समाज आहे देवा. एकही माणूस उपाशी राहत नाही. पंचपक्वान्नाचं जेवण असते, पंक्ती असतात. पंक्ती करणाऱ्याला आत्तापर्यंत गरिबी आली का? 7-7 पिढ्या झाल्यात महाराज. माऊलीच्या रथाच्या पाठीमागं 4था आणि 5वा उखळीकर दिंडीचा नंबर आहे. 128 वर्षाची परंपरा आहे. माझी 8वी पिढी आहे. वडील कीर्तनकार, आजोबा कीर्तनकार, चुलते कीर्तनकार, चुलत भाऊ कीर्तनकार, पुतणे कीर्तनकार. दान घ्यायचं कळतंय. गठुडे बांधून घराकडं एकच पंगत 4-4 जणाला सांगायचे, हे तुमचीच आहे, हे तुमचीच आहे. आणि गठुडे माणूस एकदा जेवते ना का? लागोपाठ 2-3 पंक्ती केल्या की लागोपाठ जेवते का? पहिलं गेलं पाहिजे ना. हां, मग ते गठुडे पापाचे कळ पळती पुढे. महाराज, ज्याची 2 कांड्या इतके समाज, अन्नदान, सप्ताह, स्पीकर, माणसं, सगळं बघितलं की खुश होतं. काय म्हणणार, काय वाजवणार, काय ऐकणार, काय अन्नदान, काय पंगत, काय काय डोंगर, काय झाडी, काय शहाजी बापू, सगळं कौतुक. आणि गावकरी मंडळीनं सांगितलं अशा चांगल्या कामाला काही मदत करते, निघत आहे. देत गोड बोलतंय पण देत काहीच नाही. हां, आणि ज्याची 2 कांड्याच्या कमी आहे ते स्वतःही देत नाही, दुसऱ्यालाही देऊ देत नाही. आपण न करी दुजी अशी जाऊन येते. बाबा उखळी करायचं कीर्तन, राजकर म्हणून सगळ्यांनी आहेत बाबा, या या या. जाऊ द्या, कोणताही कीर्तन आला, नव्या आला, जुना आला, एसटीनं आला, गाडीनं आला, आणि हेलिकॉप्टरनं जरी आला, काय सांगणार आहे? किती चालचे बराबर तरी 2 पाय बरोबर. आपल्याला माहीत आहे अभ्यास येत आहे. स्वतःही जात नाही, दुसऱ्याला जाऊ देत नाही. महाराज, त्यांचं सोडा, आम्हाला
हा ऐका महाराज, तुम्हाला जीवनामध्ये पोटापुरतं विठ्ठला विठ्ठला पोटाला अन्न, अंगाला कपडा, निवारा, निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा, एवढं आहे का नाही? मग ज्यांच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह आहे त्यांनी अन्नदानाचं पुण्य असल्यामुळं त्याला मरेपर्यंत अन्न मिळतं. ज्याच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह नाही, बंगले गाड्या सोनं असू द्या, डॉक्टर म्हणते गोड खायचं नाही, तिखट खायचं नाही, आंबट खायचं नाही, काळ्या तिखटाचं खायचं नाही, तेलकट खायचं नाही, मग काय खायचं? ताक अन कन्या. आणि दुसरे खाऊ लागल्यावर काय? शुगर आहे, बीपी आहे, अल्सर आहे, अपेंडिक्स आहे, मूळव्याध आहे, फिशर आहे. मग दुसरे गुलाबजामुन खाऊ लागले की हे नुसतं बघत आहे. बरं बघत आहे, आपल्याला खाय नाही तर आपले आपण खावं, चटणी भाकर का होईना. ते बघत आहे ना असं करतंय, मन जातं. वाढणाऱ्यानं म्हणलं का नाही तुम्हाला, नग नग झटका येऊन मरण, डॉक्टरनं सांगितलंय 400 शुगर आहे, आणि गोड खाल्लं भात खाल्ला की मरताल, बटाटे खाल्ले. महाराज मग अशीच आमच्या ताईनं, जवळच्या मंडळीनं, महाराज तुम्हाला शुगर, 400 शुगर आहे. हे आमचा नातू सरळ सांगते दादाला, बाबाला वाढू नका, भात वाढू नका, गोड वाटू नका. महाराज लापशी खातो, शिरा खातो, गुलाबजामुन खातो, जिलेबी खातो, अजिबात गोडाला भेट नाही, 400 असून सुद्धा. आणि महाराज शुगर वाढल्यावर खरं सांग का, टाळी वाजून भजन केलं, भागवत असो की कीर्तन असो, रोज टाळी वाजून भजन केलं, भवरोगा ऐसे जाय अनिक काय क्षुल्लके, भवरोगासारखा रोग जातो. हे शुगरचं काय? हा, जेवणाच्या अगोदर डॉक्टरनं मला तपासलं, 250 आहे म्हणले शुगर. अजिबात गोड खाऊ नका, 3 किलोमीटर चलत जा. मी म्हणलं 25 लाखाची गाडी घेतली, गाडीत दुसरी बसतील आणि मी चलायचं का? अरे वा. हां, अजिबात चलत नाही महाराज. गोड दणकावून खातो. ढोक महाराजाबरोबर माझी शर्यत लागली, 33 गुलाबजामुन खाल्ले. ढोक महाराज म्हणले मी हारलो. हारल्यावर काय महाराज, तुम्हाला खोटं नाही सांगत, अंगठी दिली त्यांनी हारल्यावर, चुकलं बाबा, पुन्हा नाही तुमच्या बरोबर शर्यत करणार. भेटेत काही जण, मी भेट नाही. मग 250 अजिबात खाऊ नका, दणकावून खातो. पुन्हा तपासलं तर 400 पर्यंत शुगर जाते. 400. कीर्तनामध्ये टाळी वाजवली, भागवतामध्ये टाळी वाजवली, आणि पुन्हा तपासलं की 150, 125 सुद्धा नाही. डॉक्टर सुद्धा म्हणले महाराज हे तुमच्या तब्येतीचा आम्हाला अंदाज कळणं. मी म्हणलं मलाच माझ्या तब्येतीचा अंदाज कळणं, तुम्हाला कसा कळल? महाराज काय, तुम्ही रोज सकाळी 1 मिनिट आणि संध्याकाळी 1 मिनिट, शुगर असो, बीपी असो, अल्सर असो, अपेंडिक्स असो, किडनीचा रोग असो, मेंदूचा रोग असो, फक्त सकाळी आणि संध्याकाळी विठ्ठल 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 हाताला मुंग्या येण्यासारखं करा. ऊर्जा स्रोत निर्माण होते आणि बेंबीपासून अशी ऊर्जा, रक्ताभिसरण संस्था व्यवस्थित चलते, तुमचे रोग जातात. सोपं हो. संत महात्मे एवढे आहेत का इतक्या वर्षापासून टाळी वाजून भजन करा म्हणणारे? त्यांना काही कळत नव्हतं का? महाराज असा बोलत असताना आमच्या जीवनामध्ये पुढे सुख दुःख. मग ऐका, मधल्या बोटावर, लग्न झालेल्या माणसाच्या मधल्या बोटावर जर पद्म असेल, मोलमजुरी करू द्या, नवरा बायकोला सुख देईल,
बायको नवऱ्याला सुख देईल. मेड फॉर ईच अदर. तू मेरे लिए मैं तेरे लिए. बायकोला दुःख होऊ देत नाही आणि बायको नवऱ्याला दुःख होऊ देत नाही. पद्म असल्यावर, चक्र असल्यावर लहर. आता उद्या तुम्हाला गोकुळाष्टमीचा उपास, मला तर सुधारणं, आता काय करू? हां, उद्या सोमवार आहे, हमकं. काळजी करू नको, पैसे आहेत ना आपल्याकडं. तू बेजार व्हायचं नाही. तुझी तब्येत बरोबर नाही, बस गाडीत बसविलं, पंचतारांकित हॉटेलमध्ये नेलं, पैसे फेकले, पोटभर दोघांना वर बायकोनं जेवण केलं, बडीशोप सुपारी महाराज खाल्ली, दात कोरण्याकरता काडी उचलली, गेला गाडीत बसला. बायको गाडीत बसली, निघाली. खिडकीतून बायकोनं बघितलं. काय बघायलीस? बघा न, साड्या किती चमचम. वळविली गाडी. घे 6 वारी घे, 9 वारी घे, काटापदराची घे, छापील घे, सिफॉनची घे, कॉटनची घे, टसर सिल्कची घे 15 साड्या. एवढ्या काय करायचं? भजनाला वेगळी, कीर्तनाला वेगळी, हरिपाठाला वेगळी, दिंडीला वेगळी, मैतीला वेगळी, संडासला वेगळी, स्वयंपाकाला वेगळी. कोणी म्हणा बायको कुणाची आहे? छलक खुश, दागिने खुश. एके दिवशी काय झालं की महाराज, बायको म्हणली आज मला स्वयंपाकच करू वाटलं, चला ना हॉटेलमध्ये जेवायचं. मुस्काड फोडील म्हणला. लाड लावायलास का? हां, एवढा बंगला, गाडी, सगळं असं, आणि स्वयंपाक करू वाटतं ना, धुण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाक कर मग वाटतं ना. मी नगं म्हणलं तर वळण येतात. मी म्हणलं माझी मर्जी. नांदायला मी आलो का तू आलीस? भोपळं इळीवर पडलं तर भोपळं चिरतंय, इळी भोपळ्यावर पडली तरी भोपळं चिरतंय. नवरा मी आहे. आणि तुला जर नवऱ्याची सेवा जेऊ घालायला नको, सुधार माहेरी, सुधार. आणि तू माहेरी गेल्यावर तुला वाटेल की मी लगेच गाडी घेऊन मागे येईल आणि तुला न्यायला. संध्याकाळपर्यंत दुसरं लग्न. त्या केशवला नाही मिळालं म्हणून काय झालं? आणि हे चक्र संपलं की मग शंख.